नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता माझ्याबरोबर आहेत पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, त्यांनी सलग 3-4 टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, अजितजी गव्हाणे. अजितराव, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आता थोडक्यात मतदान 15 तारखेला आहे. प्रचार संपायला उद्या सायंकाळी 6 पर्यंत आहे, म्हणजे थोडक्यामध्ये 1.5 दिवस आहे. आता परिस्थिती नेमकी काय आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. गेल्या 15 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो काही प्रचार केलाय त्या प्रचारातून मतदार विचार करायला प्रवृत्त झाले की नेमकी परिस्थिती काय आहे. अजितराव, मला सांगा, अजितदादांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली ती आतापर्यंत 15-20 दिवस झाले, याला निवडणूक सुरू होऊन 1 महिना आहे. या सगळ्या पिरियडमध्ये आताच तुमचं स्टेटस काय? राष्ट्रवादी काँग्रेस ह्या संपूर्ण शहरामध्ये कुठे आहे? तुम्ही उमेदवार उभे केले, प्रचार तुमच्या रंगात आला, आरोप प्रत्यारोप झाले, सगळं ठीक आहे. प्रचाराचे मुद्दे सगळे भ्रष्टाचाराचेच आहेत, भावनिक कोणतेही नाही. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकं कुठे पाहता? आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महापालिकेमध्ये सत्तेत येणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होणार, अशी परिस्थिती आता दिसते. लोकांमध्ये तशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत. आणि तुम्ही याच्या मागचं मुख्य कारण काय की लोक तुलना करतायत. अच्छा, 2017 पूर्वीचं जे काही अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामं झाली, विकास झाला, पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम अजितदादांनी केलं. आणि 2017 नंतर ती टॅगलाईन होती त्यांची, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त, आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु लोकांचा भ्रमनिरास झालाय. भयमुक्त भ्रष्टाचार मुक्तच्या उलट यांनी केलं. 100% दडपशाही, लोकांना भीती, अधिकाऱ्यांना महापालिकेमध्ये दमदाटी करणं, दडपशाही करणं, स्वतःच्या मर्जीतली लोकांना ठेके देणं, टेंडरमध्ये फुगवटा करणं, काम न करता बिलं काढणं, आणि सर्रास म्हणजे यांनी कुठल्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचं सोडलं नाही. आणि आज लोकांना ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं, त्या म्हणजे ह्यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याच नाही. लोकांना जे स्वप्न दाखवलं होतं ते तर लांबच राहिलं, परंतु लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करता आल्या नाहीत. आणि याच्यामुळं आज परिस्थिती अशी दिसते आम्हाला की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला आणि आम्हाला सगळ्यांना आज खात्री पटलेली की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल. बहुमत मिळेल तुम्हाला. साधारण 128 जागा आहेत. काय तुमचा अंदाज काय? त्यांच्या पूर्वीच्या 128 मध्ये 77 पर्यंत भाजप होती, तुमच्या जागा फार 36 पर्यंत खाली होत्या. 9 शिवसेना, 1 मनसे, 5 अपक्ष, ते सोडून द्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी तिथली या शहरातली लढत आहे. जरी काही काही वार्डमध्ये, 32 वार्डमध्ये 3चा पॅनल, 4चा पॅनल, काही ठिकाणी 2-2 तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशा पण लढती आहेत. परंतु मुख्य लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी. 128 मध्ये नेमक्या जागा तुम्हाला किती मिळतील? का विचारलं? भाजपने सुरुवातीपासून नारा दिलाय 100% भाजप. आम्ही म्हणतो 125 मिळतील. तुमचा अंदाज काय? ते तर ते काय निवडणुकीमध्ये बोलायचं म्हणून ते बोलतात, त्यांना त्यांच्या पण मनाला माहिती असं काही होणार नाही. आणि आता बघा, त्यांच्या तुम्ही जर चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल, ते त्यांच्या लक्षात आले की आता आपण काय सत्तेत येत नाही, यावेळेस उलट होईल. होय, मागच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याच्या उलट यावेळेस होईल. नाही, मग अंदाज बांधला असेल ना तुम्ही, तुमच्या किती 100 येतील, 70 येतील, 80 येतील? 65ला बहुमत होतं आमचं. 70च्या आसपास आकडा राहील. 70च्या आसपास आकडा राहील. छान. तुमचे प्रचारातले जे प्रमुख मुद्दे होते, अजित पवारांनी नारळ फोडला, पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळेस सुरुवातीला प्रचार सुरू झाला त्यावेळेस दादांनी तोप टाकली भाजपच्या विरोधात. 40,000 कोटी रुपयांचा हिशोब द्या. म्हणजे 9 वर्षामध्ये, म्हणजे 5 वर्ष 17 ते 22 ही भाजपची सत्ता होती, पुढचे 4 वर्ष प्रशासनाची होती. या 9 वर्षामध्ये एकूण 59,500 कोटींचं बजेट, सगळं पगार पाणी भत्ते वगैरे सगळे जाऊ द्या. 40,000 कोटींची कोणती कामं केली त्याची यादी सांगा. तुम्हाला हिशोब मिळाला का? आज तागायत अजितदादांनी जे प्रश्न विचारले, ज्या मुद्द्यांवरती दादांनी पुराव्यानिशी आरोप केलेले, त्या एकाही गोष्टीवरती यांच्याकडे उत्तर नाही. एकही तुम्ही बघा, या उलट चुकीच्या पद्धतीने काहीतरी बोलून विषय भरकडायचा प्रयत्न त्यांच्याकडे झाला. तो माझ्या मते तो अतिशय केविळवाना प्रयत्न होता. ते केल्यामुळं
उलटी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे लोकांमध्ये आणखीन दादांविषयी सहानुभूती आपुलकी अजितदादांविषयी निर्माण झाली. कारण ही काही संस्कृती नाही. पिंपरी चिंचवड शहराची ही संस्कृती आपण देहू आणि आळंदीच्या पंचक्रोशीतली आपण आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि इथं संतांचेच विचार आणि लोक प्रभावित आहे आणि त्याच पद्धतीने लोक काम करणं लोकांना अपेक्षित आहे. आणि राजकारणात समाजकारणात काम करणाऱ्या लोकांकडनं लोकांच्या खूप अपेक्षा असतात आणि त्यांनी स्वतःच्या वागण्यातनं ते दाखवायचं असतं. दादांनी ज्या पद्धतीने या शहराला घडवलं, या शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अजितदादांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. सगळ्यांना नगरसेवक करणं, त्याला स्थायी समिती अध्यक्षपद करणं, महापौर करणं, पक्षनेता करणं, अशी वेगवेगळी पद्धत दादांनी सगळ्यांना दिली. आणि दादांनी हे मुख्यतः करताना पारदर्शक कारभार केला. इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी सतत दादांनी घेतली. अगदी अनेक प्रसंग आम्हाला माहिती आहेत की दादांना जर कोणी तक्रार केली तर दादा ताबडतोब त्याच्यावरती लगेच कारवाई करायची. मग चांगलं काम असेल तर 100% पाठिंबा देणार, चुकीचं काम असेल तर भले स्वतःच्या पक्षातला असू किंवा विरोधी पक्षातला असू किंवा अधिकारी असो, त्याला लगेच त्याच्यात कान पकडायचं काम दादांनी केलं. आणि अनेक प्रसंग आम्ही पाहिलं की अजितदादा विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मदत करायचे, विश्वासात घ्यायचे. दादांची भूमिका अशी असायची, एकदा निवडणूक झाली माणूस राजकारण संपलं, मग तो त्या लोकांचा प्रतिनिधी असतो आणि मग त्या लोकांसाठी ते काम करत असतात. त्याच्यामुळे दादा सतत अशा पद्धतीने खूप चांगलं वातावरण ठेवून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी घडी बसवली होती. पण याच्यामध्ये पाहिलं तुम्ही, आता आमदार महेश लांडगे यांनी प्रचार तो वेगळ्या पातळीवरती नेलेला आहे. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान वगैरे वगैरे, मग थोडक्यामध्ये गावकी भावकी किंवा या शहरातून अजित पवार हे बारामतीहून इथे राज्य करतायत, म्हणजे ते बाहेरचे. हे हा नेमका प्रकार आहे मला कळत नाही. बघा, म्हणजे आम्ही इथं 35-40 वर्ष या शहरात राहतो, आम्हाला स्वाभिमान नाही का? मुळात दादांनी 91 साली इथं पहिल्यांदा लोकसभा लढवली. पिंपरी चिंचवड शहर हे त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होतं आणि तेव्हापासून दादांनी या शहरामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि प्रत्येक 92, 97, नंतर 2002, 2007, 2012 या सगळ्या निवडणुकांमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली किंवा स्वर्गीय रामकृष्ण मोरे सरांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांचं त्याच्याकडं लक्ष असायचं. या सगळ्या कामामध्ये त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि दादा अनेक वर्ष पालकमंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे. दादा कुठले आहेत? अजितदादा पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आणि प्रत्येक आता वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्या त्या जिल्ह्याला नक्कीच ते लोक नेतृत्व करतात, त्याला प्राधान्य देत असतात त्या तिथल्या कामाला. कारण शेवटी ती एक अटॅचमेंट असते ना, ती दादांची अटॅचमेंट बारामती लोकसभा लढत, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, त्यांचा बारामती विधानसभा मतदारसंघ असेल, जेवढं दादांनी बारामतीवरती प्रेम केलं तेवढंच प्रेम या पिंपरी चिंचवड शहरावरती केलेलं आहे. अगदी तळ हाताच्या फोडासारखं या जपलंय. अनेक प्रसंग आम्हाला माहिती आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा मंत्रालयात जायचा योग येतो, पूर्वी पण आता पण, पिंपरी चिंचवडचं काम असलं की अजितदादा स्वतः उठून दुसऱ्या मंत्र्याच्या केबिनला यायचे. इतकं त्यांनी बारीक लक्ष या शहरावरती दिलंय आणि काम करताना पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून दादांनी नेतृत्व केलं. म्हणजे दादांकडे एक विजन आहे. तुम्ही त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही पाहत असाल की छोट्यातलं छोटं काम असेल तरी ते तितकं बारकाईने बघणार आणि त्याच्यात कुठं चूक होऊ नये याची काळजी दादा घेतात. म्हणजे अगदी आम्ही गाडीतनं बऱ्याचदा दादांच्या प्रवास करण्याचा योग येतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यानंतर तुम्ही दादा कुठली झाडं खराब झाली, कुठलं झाड चुकीचं लागलंय, तिथं काही घाण आहे का, रस्त्यात कुठं खड्डा आहे का, इतकं बारीक आणि ताबडतोब लगेच त्याच्यावरती कमिशनरला फोन करणार, संबंधित अधिकाऱ्यांना फोन करणार. इतकं दादांनी या शहरावरती प्रेम केलेलं, इतकं लक्ष दादांनी दिलं. आणि दादांसारखा नेता या शहराला लाभणं ही खरं म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. कारण अशी लिडरशिप मिळणं याला पण एक भाग्य लागतं. आपण निश्चितपणे दादांच्या नेतृत्वाखाली, आणि आता ते जे म्हणतात ना, त्यांनी पण दादांच्या नेतृत्वाखाली सुरुवात त्यांची तिथूनच आहे की त्यांची पण प्रगती दादांमुळे झाली. आणि अशा पद्धतीने बोलणं, आणि पिंपरी चिंचवड शहर हे मिनी भारत आहे. इथं ही औद्योगिक नगरी जी उभी राहिली, यशवंतराव चव्हाण साहेबांनी, अण्णासाहेब मगरांनी, नंतर पवार साहेबांनी, रामकृष्ण मोरे सरांनी, अजितदादांनी इथं कारखानदारी आणली, वाढवली, कारखानदारीला बळकटी देण्याचं काम केलं. आणि इथं आलेला प्रत्येक माणसाला जो काही तो स्वप्न घेऊन येतो, इथं येणारा शहरात प्रत्येक माणूस त्याच्या गावातनं वेगळ्या शहरातनं तिथं
भविष्य घडवण्यासाठी भविष्य देतात ते. स्वतःच्या कुटुंबाचं, पुढच्या पिढीचं. आणि इथे आल्यानंतर त्याला प्रत्येक सुखसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न दादांनी आणि सगळ्या नेतृत्वाने आजपर्यंत केलेला आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी बोलून वेगळ्या दिशेला न्यायचं. आणि तुमचा अनुभव, त्यांचा अनुभव घेतला ना 2017ला, सत्ता देऊन लोकांनी पाहिलं फरक. त्याच्यामुळे आता ते बोलण्यात काही अर्थच राहिला नाही. अच्छा. ते निवळ आता इलेक्शनच्या तोंडावर बोलणं म्हणजे काहीतरी आपला मुद्दा काढायचा, असा तो मुद्दा आहे. म्हणजे जे भ्रष्टाचाराचे जे काही आरोप झालेले, गैरव्यवहाराचे आरोप झालेले आहेत, मग ती सगळी जंत्री जर पाहिली याच्यातली, म्हणजे ती जंत्री आता माझ्यासमोर पण ती जंत्री आहे. आता बघा 40,000 कोटी 9 वर्षात, आता तो तुम्ही सांगितलं 9 वर्षामध्ये 40,000 कोटी आस्थापना सोडून मग खर्च झाला. तर ह्या 40,000 कोटी गेले कुठं, हा प्रश्न दादांनी विचारला. आणि ते फॅक्ट आहे ना, कामं करताना चुकीची कामं करायची आणि त्याच्यामुळे काय झालंय, पैसे तर खर्च झालेत पण कामच दिसत नाही. चुकीच्या पद्धतीने कामं, अनेक विषय आहेत. आता ह्या 8,000 कोटीच्या त्या ठेवी होत्या आपल्या, त्या मोडल्या, गेले कुठं पैसे. 15,000 कोटीचं कर्ज महापालिके पहिल्यांदा झालं असं. म्हणजे आम्हाला आठवतं जेव्हा आशिष शर्मा ह्या महापालिकेमध्ये आयुक्त होते, बंड साहेबांचा कार्यकाळ आपण पाहिलं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली. आशिष शर्मांनी सुरुवातीला आल्यावरती या शहराची घडी बसवली, म्हणजे आर्थिक घडी. अजितदादांनी त्यावेळेस त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सांगितलं काही झालं तरी माझ्या महापालिकेला कर्ज काढायची वेळ आली नाही पाहिजे आमच्या पिंपरी चिंचवडला. आणि आशिष शर्मा साहेबांनी खूप चांगलं काम त्याच्यामध्ये आणि पुन्हा रुळावर गाडी आणली. म्हणजे इतकं चांगलं काम दादांनी प्रत्येक आयुक्त, जे कोणी आयुक्त या शहरामध्ये आले त्यांच्याकडनं इतकं चांगलं काम करून घेतलं आणि त्यांच्या चांगल्या कामाला पाठिंबा दिला. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. परंतु ह्यांच्याकडनं हे आता ही परिस्थिती, आता तो दादा जे बोलले की शीतलबागचा 70 लाखाचा पाचचारी पूल, तो 7 कोटीचा आहे. साहेब, आम्ही भोसरीत राहतो, आज तागायत त्या पुलावरती आम्ही एकही माणूस नाही पाहायला गेलो. म्हणजे तिथं खरं म्हणजे माणूस दाखवा आणि आपण पूर्ण नाही का ते म्हण 1,000 रुपये मिळवा, बरोबर, अशी मी अनावश्यक केला. त्याचा खर्चही प्रचंड झाला आणि 7 कोटी रुपये लुटले त्याच्यात. त्याच्या पुढे आलं ना तुम्ही, आमचा भोसरीचा उड्डाण पूल आहे. हो बरोबर. अर्बन स्ट्रीटचं काम काढलं, 35 कोटीच्या आसपास तो खर्च गेला. 35 कोटी. तो काम काय केलं बघा तुम्ही, इकडच्या बाजूला फुटपाथ केला, इकडच्या बाजूला फुटपाथ केला आणि त्या ब्रिजच्या खाली ते काम केलं त्यांनी. आणि नाट्यगृहाच्या समोर ती खाऊ गल्ली केली बघा. हो 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 हो. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्या सगळ्या परिसरामध्ये. त्या फुटपाथवरती लोकांना चालायला जागा नाही. तो जे ब्रिज खाली जे काम केलं इतकं बोगस केलेलं, बकालपणा आला सगळा. ती खाऊ गल्ली केल्यावर इतकं सुंदर नाट्यगृह आम्ही तिथं केलं. स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांनी त्या प्रभागाचं नेतृत्व केलं. त्यांचं स्वप्न होतं की तो सर्वे नंबर 1चा विकास व्हावा, बरोबर, नाट्यगृह व्हावं. दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाही आहेत ज्या पद्धतीने ते घडलं. परंतु अंकुश भाऊंचं जे स्वप्न होतं नाट्यगृह बांधण्याचं ते पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यावरती अजितदादांनी अंकुश भाऊंचं नाव त्या नाट्यगृहात. प्रश्न सांगायचं तात्पर्य असं की अंकुश भाऊंचा नेता विरोधी पक्षात असताना सलोख्याचे संबंध दादांशी ठेवले. काम अजितदादा विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा सन्मान देतो. बरोबर, खरं. त्या नाट्यगृहाच्या बाहेर आता काय करून ठेवले बघा यांनी. तुम्ही म्हणजे लाज वाटते हो तिथं फिरायला. म्हणजे इतकं घाणेरडं करून ठेवले. तिथं टॉयलेट ब्लॉक बांधले. 35 कोटी पाण्यात घालत साहेब. अरे 35 कोटी म्हणतात कशाला? हॉकर झोन केलाय तिथं. हॉकर झोन, जे हॉकर धारक येतात त्यांना नीट गाळे बांधून द्या, व्यवस्थित केला पाहिजे. आपण खूप ठिकाणी फिरतो, इतर देशांमध्ये सुद्धा फिरतो आपण सगळेजण. तिथं कशा पद्धतीने पैशाचा उपयोग होतो बघा. प्रत्येक काम करताना इतकं क्वालिटीचं काम तिथं केलं जातं. आपल्या इथं एवढे पैसे खर्च होऊन ही परिस्थिती निर्माण, ह्याला जबाबदार कोण आहे? मागच्या 22 आता 24 मागच्या वर्षीची गोष्ट आहे. एक ते काम, पुलाखालच्या कामामध्ये एक व्यक्ती गेला, जायबंद्याला गेला, आयुष्यातून उठला, बरोबर, एक्सपायर झाला. म्हणजे कामाकडं प्रचंड एकदम काय, म्हणजे तेच 12 कोटीचा सॉफ्टवेअर 120 कोटींना. तुम्हाला प्रश्न म्हटला, अमित गोरखे भाजपचे आमदार, त्यांनी विधान परिषदेत तो प्रश्न उपस्थित केला होता.
त्यांच्या लोकांना पण हे दिसतंय की हे महापालिकेत काय चाललंय, म्हणजे तेही बघतायत उघड्या डोळ्यांनी की काय पद्धतीने ह्या इथं चाललेलं आहे. आणि अत्यंत वाईट प्रतिक्रिया सगळ्या पिंपरी चिंचवड शहराचं खरं म्हणजे मानहानी झालेली. पिंपरी चिंचवड शहराचं बदनामी फार झाली नावलौकिक कमी झालेलं आहे. आणि खूप गोष्टी आहेत ह्या, इतक्या बोलण्यासारखं आहे. 42 कोटी महापालिकेत 123 शाळा ई लर्निंग प्रकल्प बंद झालेला आहे. शाळांची 42 कोटी पाण्यात गेले. शाळांची पटसंख्या कमी होत चालली सगळीकडे. ते सांगतात 51,000 आहे, प्रत्यक्षात 40,000. नवीन टेक्नॉलॉजीज आणि नवीन अभ्यासक्रम आणणं आजच्या घडीला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत मुलांसाठी, आपल्या उद्याच्या पिढीला घडवायचं काम आपण इतर ठिकाणी जातो, दिल्लीमध्ये सुद्धा किंवा परदेशामध्ये. त्या आदर्श शाळा आहेत, त्यांनी कसं केलं कमीत कमी पैशात, कमीत कमी पैशात गरीब लोकांच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, त्यांचं भविष्य चांगलं होण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करणं, ह्या गोष्टीकडे प्राधान्य दिलं पाहिजे. ते होत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु हे दादा बोलतायत आणि दादा पुराव्यानिशी बोलतात, त्याच्यावरती खरं म्हणजे उत्तर समोर यायला पाहिजे, ते येत नाहीये. अच्छा, म्हणजे आज तागात त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं काही नाही. प्रश्नाचं उत्तर. याचा अर्थ काय? याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे ना, आणि हे सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहितीये की भ्रष्टाचार झालाय, कामं झाली नाहीत, लोकांना जे अपेक्षित होते काम झालेलं नाही. याच्यामध्ये एक प्रश्न काय उपस्थित केला, दादा आता निवडणूक आले म्हणून हे सगळी यादी वाचतायत, तुम्ही स्थानिक इथे मंडळी आहात, म्हणजे तुम्ही काय, योगेश भुजबळ काय, विलासराव लांडे काय, किंवा राष्ट्रवादीची जी दुसऱ्या फळीतली दादांच्या बरोबरची सगळी नेते मंडळी, त्या मंडळींनी हे प्रश्न वेळोवेळी का उपस्थित केले नाही? नाही, 100% वेळोवेळी प्रश्न उपस्थित आलेत. सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टीला आम्ही लोकांनी विरोध केला. 2017 पूर्वीचं सभागृह जे होतं, महापालिका जी होती, विरोधी पक्षातल्या लोकांनी एखादं मत मांडलं तर त्या मताचा आदर केला जायचा, चुकीचं असेल ते त्याच्यावरती लगेच दुरुस्ती व्हायची. बरोबर. सभागृहात आल्यानंतर पक्षभेद नव्हता. ह्या 2017 जेव्हा नगरसेवक निवडून आले, ते अशा पद्धतीने ते त्यांच्या डोक्यामध्ये घातलं गेलं की हे विरोधी पक्ष म्हणजे हा आपला त्यांचा म्हणजे शत्रू अशा पद्धतीची भावना. आणि सभागृहामध्ये जेव्हा आम्ही बोललो आणि बहुमत एवढं प्रचंड मिळालं, त्याच्यामुळं काय झालं, त्या बहुमताच्या ताकदीवरती सगळे विषय रेटून न्यायचे, इतके रेटून नेले सगळे विषय. आम्ही बऱ्याचशा प्रकरणामध्ये आंदोलनं केली. तर मला जेव्हा अध्यक्षपद मिळालं पक्षाचं, अनेक आंदोलनं आपण केली भ्रष्टाचाराच्या विरोधात. तुम्हाला 2022ला खूप मोठा आपण मोर्चा काढला होता, प्रचंड प्रतिसाद त्या मोर्चाला मिळाला. सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन आम्ही मोर्चा काढला. बरोबर आहे. त्यावेळेस वेळोवेळी प्रत्येक वेळी प्रत्येकाने मोर्चे आंदोलनं केली. काही प्रकरणामध्ये आम्ही कोर्टात पण गेलो होतो. अच्छा. आता जॅकवेलच्या निविदेच्या संदर्भात आम्ही पुराव्यानिशी ते दाखवलं की कशा पद्धतीने फुगवटा झालाय त्याच्यामध्ये, आणि तशा प्रकारे कोर्टात पण असे अनेक विषय आहेत. मोशी कचरा डेपोच्या बाबतीत ज्यावेळेस आग लागली होती त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस पण आम्ही चौकशीची मागणी केली, तिथं साईट व्हिजिट केली, पण ते दडपण्यात आलं, ते सगळं दाबण्यात आलं. सत्तेच्या जोरावरती सगळे विषय दाबायचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केला. त्याच्यामुळे आज आता संधी आली, आता ही संधी आहे. बरोबर, यावेळेस जाब विचारायची संधी आहे. आणि दादांकडे पण हे विषय पूर्वीपासून होते, त्यामुळे दादांनी ह्या विषयाला हात घातला आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर यायला पाहिजे, ते येत नाही. हे तुम्ही जे सगळे विषय काढलेले आहेत हे मतदारांपर्यंत पोहोचले आहेत असं तुम्ही म्हणताय, त्याचं मतामध्ये परिवर्तन होईल का? कारण पैशाचा, त्याचा हा प्रश्न काय विचारला तुम्हाला, सध्या निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड वापर चाललाय, मतांची खरेदी विक्री, 10,000 रुपयाला एक मत असं सरळ सरळ भाव फोडलाय. काही लोक 5 कोटी 10 कोटी 7 कोटी 20 कोटी सरळ त्या फिगर बोलतात की एवढं खर्चाची माझी तयारी. चाललंय काय? म्हणजे तुम्ही हा सगळा आटापिटा करताय, सगळं ठीक आहे, पण पुढे ते मतामध्ये परिवर्तित होईल याची खात्री आहे तुम्हाला? आता काय झालंय, राजकारणाची दर्जा एवढा घसरला, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, हे जे काही आल्यामुळं या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाताना त्यांना असं वाटतं की असं केल्यानंतर आपल्याला यश मिळेल. परंतु पिंपरी चिंचवड शहरातली लोक आहेत, जनता ही स्वाभिमानी लोक आहेत, अशा गोष्टीला बिलकुल ते बळी पाडणार नाही. आणि लोकांच्या हे लक्षात आलंय की हे एक दिवसाचं आहे, परंतु आपली जर चूक झाली तर पुढची 5 वर्ष त्याचे परिणाम भोगावे लागतील, किंबहुना पुढचे 50 वर्ष कारण एकदा चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली, ते 2017ला त्यांनी लोकांनी अनुभवलेलं आहे आणि त्याचा अनुभव लोकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे लोक यावेळेस बिलकुल असल्या कुठल्या गोष्टीला बळी पडणार नाही. ते खात्री आहे मला की त्यांना आज जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्याचा विचार करून अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सत्ता इथं राष्ट्रवादी काँग्रेस काही करू द्या त्यांनी. बघा तुम्ही, म्हणजे सत्ता येईल याची पूर्ण खात्री आहे तुम्हाला? खात्री आम्हाला. अजितराव, तुम्ही पुन्हा विधानसभा लढणार?
आणि अजून 2029ला विधानसभा आहे. आता बरंच पुलाखालनं पाणी जाणार आहे, त्याच्यामुळं आजच लगेच त्याबद्दल काही प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. त्यावेळेची जी परिस्थिती असेल त्यावेळेस तो निर्णय घ्यायचा. आता आमचा फोकस हा आहे की पिंपरी चिंचवड महापालिका फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची, आणि ती कशासाठी, आमच्या स्वार्थासाठी नाही तर पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांसाठी ती सत्ता पाहिजे. आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहराला आपल्याला एक चांगल्या उंचीवर न्यायचं. तुम्ही मतदारांना काय अपील करणार? शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की मतदार आता हे सगळ्या परिस्थितीमध्ये गांगरून गेलेला आहे, संभ्रमात आहे, नेमकं काय मत करावं? लोक म्हणतात सगळे राजकारणी सारखे आहेत, हा पण चोर आहे, तो पण चोर आहे, लहान चोर मोठा चोर, दगडापेक्षा वीट मऊ, ते सगळं ऐकून मतदार सुद्धा आता हे झालेलं आहे. अशा परिस्थितीत मतदारांनी मतदान करताना नेमकं काय पाहावं असं तुम्ही सांगा. हे तुम्ही म्हणता ते वास्तव आहे. लोकांमध्ये राजकारण्यांबद्दल लोकांचं मत अतिशय खराब झालेलं आहे. अनेक लोक तर त्याच्यामुळे मतदानालाही जात नाही, आणि ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया खूप ठिकाणी ऐकायला मिळते. परंतु लोकशाहीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावरती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं. बरोबर. आणि हा जो मताचा अधिकार दिला, प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे. किती तो गरीब आहे, श्रीमंत आहे, कुठला आहे, काय जातीचा आहे, धर्माचा, सगळ्यांना समान अधिकार. त्यामुळं प्रत्येकाने आपलं मत बजावलं पाहिजे. आणि मत बजावत असताना ह्या ज्या काही गोष्टी आम्ही अजितदादा सांगतायत किंवा आम्ही सगळे सांगतोय, आपल्या शहराला आपण जे कष्टाचे लोक टॅक्स जो भरतायत ना साहेब, अतिशय कष्टातले पैसे, म्हणजे गोरगरीब लोक त्यांचा टॅक्स भरतात रोज, म्हणजे कष्ट करून. ते पैशाचा उपयोग हा लोकांच्या साठी झाला पाहिजे. आणि लोकांना माझी ह्या निमित्ताने विनंती राहणार आहे की तुमच्या ह्या कष्टाच्या पैशाचा उपयोग, सदुपयोग करणारे लोक जे आहेत, जे अजितदादा आहेत, अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराला पुन्हा एकदा चांगल्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने हे शहर डेव्हलप करायचंय. या दृष्टिकोनातनं आज लोकांपुढे जे सगळ्यात फिरताना आम्ही पाहतो, पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात, फार गंभीर. लोकांना, महिलांना, आम्ही पूर्वी 2017 पूर्वी आपण रोज पाणी देत होतो, बरोबर, दिवसाड पाणी देत आहेत, पण तेही वेळेवर मिळत नाही. ते पण गडबड मिळतं. रोज पाणी पाहिजे लोकांना. ट्रॅफिक जामची एवढी समस्या आहे. रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मुलांना शाळेत जायचं असतं, लोकांना नोकरीला जायचं असतं, कुणाला व्यवसायाला जायचं असतं, महिलांना वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर. परंतु इकडून तिकडं जाणं, आणि विशेषतः लग्न सराई असली तर एवढा ट्रॅफिक जामचा इश्यू असतो, प्रत्येक चौक जाम असतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे सगळे प्रश्न आणि हे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे शहरामध्ये अनेक विषयात आम्ही जो काही आमचा वचननामा काल प्रकाशित जो प्रकाश, त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा विचार करून अगदी, आणि दादांनी पक्षाने जो काही वचननामा तयार केलाय हा अभ्यासपूर्वक केलेला आहे. म्हणजे मेट्रो फ्री. हा, मला काल देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावरती कमेंट केली आहे. त्याच्यावर त्यांनी म्हटलं की जे शक्य आहे त्याच गोष्टी फक्त आश्वासनामध्ये असायला पाहिजे, पण तुमची मेट्रो फ्री, PMPL फ्री, हे ते म्हणतात हे कसं शक्य आहे? कारण मेट्रो फ्री करायची तर त्याला कितीतरी कोटी रुपये खर्च आहे. मेट्रो आपलं PMPL खर्च करायचे 1,500 कोटी रुपये. हे पैसे हे येणार कसे? हे दादांनी तर कॅल्क्युलेशन सहित सांगितलं. अनेक देशामध्ये सार्वजनिक वाहतूक फ्री आहे, आणि मग त्याच्यामुळं जी काही बचत होणार आहे, दादांनी कॅल्क्युलेशन एकदम प्रॉपर ते सांगितले कशा पद्धतीने आपले पैसे वाचतील. आणि त्याच्यातनं मेट्रो आणि ही सगळे PMPL आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देता येतील. दोन्ही महापालिका त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतात. महापालिका कुठे कुठे बचत करू शकतो आर्थिक, हे पण दादांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं, या भ्रष्टाचारातनं जी टक्केवारी झाली ती पण बंद केली की ऑटोमॅटिकली ते पैसे वाचतात. अशा खूप गोष्टी आहेत, आणि ते सहज शक्य, म्हणजे इतकं फार फक्त त्याला नियोजन पाहिजे. आणि ते दादा करून दाखवा. दादांनी एकदा सांगितलं की ते करणार म्हणजे करणार. हे दादा का वादा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काय बदल नाही. अजितराव, तुम्ही वेळ दिलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, मतदारांनाही अपील केलं. भ्रष्टाचार मुक्त खऱ्या अर्थाने, फक्त निवडणुकीपुरते भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त 2017ची आपण ती घोषणा अनुभवली. प्रत्यक्षात त्याच्यात 10 नाही 20 पटीने वाढ झालेली आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार मुक्त हे पिंपरी चिंचवड शहर कराल, भयमुक्त हे पिंपरी चिंचवड शहर कराल, अशी अपेक्षा आहे. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.